चित्रपट सृष्टीतून यावेळी एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे। बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्री अरुणा इराणी यांचे पती कुकू कोहली यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं आहे। मंगळवारी रात्री मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे। त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून एक चांगला दिग्दर्शक सिनेसृष्टीने गमावला आहे। त्यांना कोणताही आजार नव्हता, पण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली। त्याआधी ते एकदम व्यवस्थित होते, अशी माहिती दिग्दर्शक आणि निर्माते अशोक पंडित यांनी त्यांच्याबद्दल दिली आहे। हृदयविकाराचा झटका आल्याने कुकू कोहली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांची एंजिओप्लास्टी ही करण्यात आली होती आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती। मात्र त्याच वेळी त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला। कुकू कोहली यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत। गेल्या कित्येक दशकांपासून ते सिने इंडस्ट्रीमध्ये काम करत होते। फूल और कांटे या सिनेमाने त्यांना एक नवी ओळख मिळवून दिली होती। याशिवाय कोहरम, सुहाग, अनाडी नंबर 1, हकीकत आणि जुलमी हे त्यांचे चित्रपटही प्रचंड गाजले होते। आज कुकू कोहली यांच्या निधनाने बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त केली जात आहे।